पुण्यामध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढलेला आहे। आरक्षित जमिनीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आणि जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आमदार योगेश टिळेकर या आंदोलनात सहभागी झाले। अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी या सर्व आंदोलकांकडून होते। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। सकल हिंदू समाज यावेळेस आक्रमक झालेला आहे। अनेक ठिकाणी जागांवर अनधिकृत बांधकामं करण्यात आलेली आहे। ती बांधकामं हटवण्याची मागणी होती। अतिक्रमण हटवावी, आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी मंडईची व्यवस्था उभी करावी। विरोध कोण करते? प्रशासन दुर्लक्ष करतंय। याला कुठल्याही राजकीय लोकांचा विरोध नाही, परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गेली वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेश मंडळ करतायत। आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि वेगळ्या संघटनांच्या वतीनं हा ज्यावेळेस मोर्चा रस्ता रोको करण्यात आला, त्यावेळेस पुणे महापालिकेला जाग आली आणि काही प्रमाणामध्ये अतिक्रमण हटवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे। जर 87 सालच्या डीपी मध्ये हे आरक्षण असेल